सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्व नारी मज आईच्या समान नम्र होते मन पायापाशी। लेकरू मानेना आईचा विटाळ जी करी सांभाळ अंतर्बाह्य। मातृभाव आणि मातृप्रेमामुळे वाटते मोकळे निर्विकार। शुकदास म्हणे नाही शुद्ध मन भीतीने पळून जाल कोठे। अनुभूतीमधला अतिशय गोड अभंग आहे माय बापाओ। तुम्ही जरा स्वामी शुकदास माऊलींकडे बघा, तो चेहरा बघा, ती प्रसन्नता बघा। ते तुमच्याकडे पाहतात, तुमच्या मध्ये पाहतात, तुमच्यासाठी पाहतात, तुमच्या करिता पाहतात। कारण ती दृष्टी जी आहे ना ती करुणार्द्र दृष्टी आहे, आपल्या जीवनाचं कल्याण करण्याकरिता। आणि गोरे सर तुम्ही चांगलं चेक केलं मला, कोणीच कोणाला पैसे देत नाही। नाही तर मी जर आता तुम्हाला म्हटलं तुम्ही मला 10,000 रुपये द्या, तुम्ही म्हणाल याला पुन्हा बोलू नका आता पुढच्या वर्षी। मग तुम्ही काय द्याल ते शुकदास माऊली त्यांनी सांगितलंय की अर्थासाठी अर्थ, अर्थाचा अनर्थ, अर्थ तो परार्थ कायमचा। मी स्वामी शुकदास माऊलींना माऊली म्हणतो। देवदासराव बाबा म्हटलं की ते तोबा करतात, मग त्यांचा विचारलं खतरनाक आहे। हो ते म्हणतात की तुम्ही जर का एखाद्या महाराजाला बाबा म्हटले तर त्याचे शब्द खतरनाक आहेत, ते यायला माहीत। म्हणून संतांना माऊली म्हणतात। माऊली म्हणजे काय? माऊली म्हणजे काय? मा म्हणजे मानवता। मानवता या रुईखेड मायंबा या नगरीमध्ये इथं काहीच नव्हतं हो देवदासराव, बरं का अनिल, काहीच नव्हतं। इथं वाळू पडलेली होती। मी एकदा कधीतरी सांगितलं होतं त्या टाकीच्या खाली। आणि स्वामी शुकदास माऊलींनी अकोल्याहून मला आणि एक आपले अशोक भाऊ हिवरेचे ते बापू होते पांढऱ्या मिशावाले, तुम्ही जर टी व्हीवर आता पाहिलं ना तर ते MDH ते जे ते जे म्हातारे ते सेम तसे दिसायचे ते बापू। आम्ही दोघ जण इथं अंगावर साध्या चादरी घेऊन झोपलो होतो। आमचे तेजराव बाबा, आमचे कडोबा बुवा, तो एक टेलर आमचा तो, त्याच्यानंतर बाकी सगळे गावातले जे काही मंडळी जी आहे ते म्हणले बाबा तिकडं चला। म्हटलं या ठिकाणी स्वामी शुकदास माऊलींनी कसं नियोजन करायचं ते सांगितलं होतं, काहीच नव्हतं। परंतु या ओजाड अशा माळरानावर बरं का पत्रकार नंदनवन फुलल्या गेलं। अरे त्यांनी आपल्याला आणखी काय द्यावं? देणारी आई म्हणजे खरी मानवता माझी स्वामी शुकदास माऊली आहे। मा म्हणजे मानवता, ऊ म्हणजे उमेद, किसी को ना उमेद मत करना। आता मी काही येडा माणूस नाही, आता त्यानं तर ते भांड फोडच दे की लाखो रुपयाची चेक मिळाले। मी येडा माणूस एक काय? मी 3 दिवस झाले बरं पाय सुजलेच माझे, सकाळी 6 वाजल्यापासून आलडतोय। मला तुम्ही सांगा, आता जाऊ द्या आकडा नाही सांगत गोरे सर, नाही तर कानातून उपंडे गेल पुन्हा। मावा एका मिनिटाचा जरी हिशोब केला ना, अनिल तुला माहिती आहे सगळं, तो अनिल आमचा चेला आहे चांगला। तो मला म्हटला होता मी तुम्हाला इथं आणील, त्यानं आणलंच मला। आमची पोरगी सुरेखाच्या वेळेला सरपंच झाली आणि खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं। माझी सरपंचही आहेत, सगळे चांगले आहेत। एकदा इतक्याकरता जोरदार टाळ्या वाजवा, ही टीम फार चांगली आपल्या गावातली। उमेद लय अवघड नाही, मी एकदम सोपं। एकदा स्वामी शुकदास माऊलींच्या नावाचा अर्थ मी सांगितलं होतं इथे। मा म्हणजे मानवता, हे माझ्या अंगावरही भगवाच आहे।
काही काही लोकांचे डोळे मी पहिल्यांदा ते अंगावर घातलं ना असे 20 भरलेच बुवा. हे काय आहे? अरे हा भगवा या नावामध्ये 3च अक्षर आहेत. भ म्हणजे भयरहित. मी तर असा आहे ना, मैं किसी को डरताच नाही. एक मालिक को छोड़ा तो किसी को बिलकुल डरता नाही. हे आमच्या देवदासराला माहिती आहे. भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित. आम्हाला इथं बसायला गाद्या जरी नसल्या तरी मांड्या घालून खाली बसतो आम्ही गजगाने साहेब माऊलीच्या दरबारात. भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वासना रहित. इसका मतलब है भगवा जो स्वामी विवेकानंदांचं. म्हणून मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उमेद. तो आमचा तो ज्ञानू आज तो संचलन, त्याला मी मुद्दाम भरपूर बोलायला लावलं. ते शुकदास माऊली मला पॉवर हाऊस म्हणायची. मी किती बोललो ना त्याच्याकडे पाहिलं की मला काहीच होत नाही. दुसरं जर आणलं तर ते पाण्यावरच येते. बाटल्या ना मग त्या आधी पाण्याच्या. ही ताकद आमची नाही बरं का. तूच मगाशी म्हणाला कायमी पामर जाणे अर्थभेद वदवी गोविंद तेची वदे निमित्त मापासी बैसविलो आहे मी तो काही नव्हे स्वामी सत्ता. खूप सुंदर संचलन करतो, सुंदर बोलतो, त्याच्याकरता जोरदार टाळी वाजवा. उमेद मैं ना उमेद किसी को करूंगा नाही, कारण त्यांचा गुण येतो. एखादं चांगलं साधं जरी कोणी काही केलं ना, शुकदास माऊलीच्या जवळ गेल्यानंतर ते त्याच्या पाठीवर थाप मारायचे. अरे वा काय तुमचं काम आहे, अरे वा वा. देवदासराव तुम्हाला माहीत आहे बरं प्राचार्य साहेब, एकदा तुमचे ते सगळे शरद पवार ते आपल्या विद्यालयाचे सगळ्या पोरांनी इतकं चांगलं काम केलं, काय प्राचार्यांचं कौतुक केलं. अरे वा 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 काय तुमचं किती बरं वाटलं हो. हो त्यानं जर चांगलं म्हटलं ना माणूस 2 भाकरी शिल्लक खातो. कारण आजकाल सगळे मागच ओढायला लागलेत. लय खतरनाक कार्यक्रम आहे. आणि एक दुसरा पोरगा आहे आमचा तो निलेश रामेकर. कुठे गेले ते पोरगा? हात एक दे. हा तो जेवण करा. तो दिवसभराचा जेवलाच नसेल, व्यवस्थेमध्ये आहे. अशा बारीक गोष्टी असतात. इथं ते 2-4 माईकचे स्टँड होते, ते राहिले. त्यानं सांगितलं नाही कोणाला उचलायला, पटकन उठला तो आणि लगेच नेऊन ठेवले. त्याच्याकरता टाळी वाजली पाहिजे. याला म्हणायचं प्रसंगावधान बरं का. गंगामाय हे माऊलीचं ठिकाण आहे. इथं आमच्या माता भगिनी आहेत. नाही तर पूर्वीच्या काळात गोरे सर गजगाने साहेब ते डॉक्टर यायची बरं का. हो ते असे 3 ताळाच्या पेट्या असायच्या काळ्यासर. आणि ते एखादं गावातलंच पोरगं घ्यायचे कंपाऊंडर म्हणून 9-10 रुपये देऊन. तर ते 15 दिवसात पत्रकार ते पोरगं एवढं ट्रेन व्हायचं. ढवळी गोळी कशाला, तांबडे इंजेक्शन कशाला, ते त्याला सगळं माहीत व्हायचं. तर ते वावरातून चालले प्रसंगावधान सांगतो. तर ते एक मेंढपाळ होता आणि त्याचा ऊट पडला बेसूत. तर त्या मेंढपाळानं बुवा डॉक्टर चालला म्हणून आवाज दिला, डॉक्टर साहेब इकडे. तर डॉक्टर गेले बुवा. ते जवळ बी होतं ते कंपाऊंडर ती बॅग घेऊन. तर तो मेंढपाळ म्हणे बा हे मग ऊट बेसूत पडलाय, काय झालं बघा. आता याला काही इंजेक्शन द्यायचं काम आहे का. त्यानं ते पाहिलं की एक कवटाचं झाड आहे, खाली कवटाचे फळं पडलेत. नक्की या उठानं कवट गिळलं आणि याचं नळडं पॅक झालं आणि श्वास बंद झाला. मग आता इथं इंजेक्शन द्यायचं काम आहे का मावशी. त्या डॉक्टरनं असं 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 चापलं तर ते लागलं ते गोल गोल. म्हणून डॉक्टरनं काय केलं, एक बारीकसा सापट दगड घेतला, एक गोल दगड घेतला, खालून असा सापट लावला, वरून टुचकून मारला. ते कवट फुटलं, उठाच्या पोटात गेलं, उठाचा श्वास सुरू झाला, उठ ओके झाला. हे त्या कंपाऊंडरनं पाहिलं. तो डॉक्टरला म्हणे तुमची बॅग आणि तुम्ही. अरे डॉक्टर म्हणला काय झालं. तो म्हणला काय नाही असं माय डॉक्टर हो. म्हणे कसं काय. अहो लागतंच काय म्हणे डॉक्टर केला, एक सापट दगड आणि एक गोल दगड. बरं त्यानं लहान घ्यावा ना, त्यानं 5 किलोचा सापट आणि 10 किलोचा गोल घेतला आणि गावात येऊन दवाखाना टाकला. एक स्पेशल गाळा भाड्यानं घेऊन, माणसाचा दवाखाना. आता त्या गावामध्ये नवीनच डॉक्टर आला मावशी म्हणून एक मथरी, तिला झालं होतं गलगंड. तिला वाटलं बाई नवीन डॉक्टर आला. ती म्हणे त्याच्याकडे येऊन म्हणे बापा याचा काही इलाज आहे का. तो म्हणे आजी मी त्याचा स्पेशलिस्ट आहे. अहो मावशी मागच्या टेबलवर नेलं, मागच्या खोलीत अवजार काहीच नाही, एक सापट दगड आणि एक गोल दगड. अहो मथारी झोपवली मावशी, खालून सापट, वरून दोन्ही हातानं गापकन गोल दगड घातला. अहो मथारीनं कॅकून सुद्धा नाही केली, एका ठोक्यातच मेली.
हाय का काही उपयोग? याला म्हणायचं प्रसंगावधान. ते पांडुरंग महाराज उगले जे आता आलेत ना, ज्याचं कीर्तन आहे ते घालीन लोटांगण आणि मोकळं पटांगण. त्याचा कार्यक्रम लय भारी, ते लय विनोदी आहेत. लक्षात ठेवा, उमेद, प्रसंगावधान. बरं, आज मी दरवर्षी उभ्यानं किंवा तिकडं जवळ जोरजोरात बोलणं, आमचे देवदासराव म्हणाले की तुमचं ते सुरू होतं, मी इथं ही खुर्ची टाकून बसलो, बसल्या बसल्याच बोललो. अहो, एवढं सुंदर आणि इतकं शिस्तबद्ध महाप्रसादाचं नियोजन तुम्हीच करून घेतलं. तुमच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजली पाहिजे. याला म्हणायचं उमेद. रुईखेड मायंब्यासारखं सुंदर गावच नाही. हे गाव एवढं चांगलं आहे, एवढे माणसं चांगले आहेत. कारण मी ते मगाशी दर्शनाला गेलो आत्मानंद भाऊ सेनापती, तिथं ते एक दोन असे बोर्ड लावलेत, फोटो छापलेले, बुवा कोणी किती जमीन दान केली. गोरे सर, तुम्ही असं कसं काय म्हणता बा, कोणी काही देऊ शकत नाही? ऐसा कैसा बात करते आप, कोई कुछ देता नहीं. अरे इतना देने वाले हैं रुईखेड मायंबा के लोग, इनके लिए तो तालियां ही होनी चाहिए. हे खरे दाते आहेत. बरं, तुम्ही द्यायला काय पाहिजे? शुकदास माऊली म्हणायचे, तुम्ही कणभर द्या आणि मनभर घ्या. हा, फार काही नाही. बरं, मला एक गोष्ट सांगा, आपले 7 वार आहेत, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. पण मी आता तुम्हाला एक 8वा वार सांगतो बरं का. शनिवार, रविवार, त्याच्यानंतर येणारा एक वार आहे, त्याचं नाव आहे परिवार. हा, परिवार. बरं, ते आमचे मुंबईचे ते भाऊराव शेळके आहेत. तो बिचारा मेहनत करणारा माणूस इथं येऊन सेवा देतो. तुम्ही इथं जे आलात, इथं जर कोणाचं लग्न असतं तर पत्रिकेवर मरणाचे इतके नावं असतात ना, पण एखाद्याचं नाव जर का हुकलं, हा मला समजतो काय? अरे बाबा, तुला काही समजत नाही ना, माझं नाव टाकलेलं नाही. रागानं लोक निघून जातात. इथं जे आहे ना, इथं तुम्ही येता, हा आपला एक परिवार आहे. हा आपल्या शुकदास माऊलीचा परिवार आहे. आणि या परिवारामध्ये उमेद आहे, उमेद. ते कधीच कोणाला नाव उमेद करत नव्हते. आपण सगळेजण त्यांचा अनुभव घेतलेले आहेत. अहो, लहान लहान लेकरं पळत यायचे आणि शुकदास माऊलीच्या जवळ जायचे, असं त्याच्या मांडीवर असं असं करायचे. मग ते बाजूला एक चॉकलेटची बरणी असायची, त्या बरणीतले एक चॉकलेट ते द्यायचे त्या लेकरायला. अहो, संध्याकाळच्या वेळेला 6 वाजले की ते लहान लहान मुलंच मायबापाला म्हणायचे, चला दर्शनाला, चला दर्शनाला बाबाच्या. नाही तर गोरे सर, आम्ही बऱ्याच वेळेला कीर्तनाच्या निमित्तानं लोकांच्या घरी जातो अशोक भाऊ, बरं का, निकस गुरुजी. तर ते घरचे त्या लहान पोराला म्हणतात, हां बाबाला बापा करा, बापा करा, बापा करा, बापा. ते पोरग मी नाही करीत असं करतो. पण इथं लेकरच म्हणत होते माय बापाला, चला दर्शनाला, चला दर्शनाला. तुम्हाला माहीत आहे, ज्या वेळेला एखादा साधू, एखादा योगी, एखादा अध्यात्माकडे माणूस जातो ना, त्यावेळेला पहिल्यांदा त्याच्याकडे हे भूतमात्र जे आहेत ना, प्राणी मात्र, हे आकर्षित होतात. ज्या वेळेला त्याची साधना फलद्रूप होते ना, त्यावेळेला त्याच्याजवळ नाग येतात. भगवान भोलेनाथाच्या गळ्यात जो नाग आहे ना, तो विनाकारण नाही. तो आपण वारकरी आहात, तुम्ही जर ते भागवतामध्ये फोटो पाहिला असेल ना नादबाबांच्या, तो भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, त्या पूर्वजांचा फोटो आणि डोक्यावर नाग आहे. आकर्षण शक्ती जी असते ना, ती या महात्म्यामध्ये असते. माऊली, पहिला शब्द आहे मानवता, दुसरा शब्द आहे ऊ म्हणजे उमेद, आणि तिसरा शब्द आहे लीनता. लीनता लक्षात ठेवा, गर्व अजिबात करायचा नाही बरं का. 10 वर्षापूर्वीचा अनिल आपला जर फोटो पाहिला सगळ्याचा, तर त्या फोटोकडे पाहतच राहतो, बा मी कसा दिसत होतो बापा त्यावेळेला. अरे बापरे, काय छान दात होते भाऊजी. आता तर सगळेच दात बसवावं लागले, व अवघडच कार्यक्रम झाला बरं का. आपल्या सगळ्या स्वामी शुकदास माऊली म्हणायची की लग्न झालेली किंवा ही पोरगी जी आहे किंवा हा पोरगा आहे, हा म्हातारपणी कसा दिसेल, तर तिच्या माईसारखा नाही तर त्याच्या बापासारखा. अहो, तोंडात दातच राहत नाहीत, केस पांढरे पटक होतात
आता पालीस बिलीस मारतो म्हणून आपलं ओके काम आहे, नाही तर पांढरं फटक जर का डोकसं पाहिलं ना अवघडच खेळ आहे. म्हणजे 10 वर्षापूर्वी आपलं शरीर जसं होतं तसं नाही. मग मला तुम्ही सांगा, या तनाचा अजिबात भरोसा नाही, शरीराचा भरोसा नाही, नाही देहाचा भरोसा. स्वामी शुकदास माऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे, तुम्ही कुठल्याही प्रकारचा गर्व करू नका, अभिमान करू नका. मी म्हणजे काय, मी म्हणजे काय, मै बडा मै बडा. अरे तू काय का बडा, तुझ्याजवळ काही नाही. पण मी परिवार शब्द वापरलाय. गोरे सर यांच्याकडे एवढे, मी पैसे नाही म्हणत, एवढं धन यावं. इथं बसलेली प्रत्येक माय बहीण, मी एकच शब्द वापरत असतो हिवऱ्याला भौरतला, ए माय बहिणी हो, तुमचे लेकरं बाळ नातरुंड पतरुंड सुखात राहतील. किती चांगली भावना आहे. आमच्या वेदामध्ये वर्णन आहे, सहनाववतु, आम्ही सगळेजण, सहनो भुनक्तू, आम्ही सगळेजण, सहवीर्यन करवावहै, आम्ही सगळेजण. आणि हे सगळं सहकार्यानं करून तेजस्विना वधितमस्तु, वधितमस्तु. आपल्याला तेजस्वी जे बनायचं ना, या माऊलीकडे पाहून, त्याच्यासाठी लीनता पाहिजे, लीनता. तुम्ही गंगामाईचा त्या मंदिरामधला फोटो बघा मावशी. अहो ती गंगामाय बरं का अकोटकर भाऊजी, ज्या वेळेला माय अशी खुर्चीवर होती, मी साक्षीदार आहे गोरे सर, सर्व मंडळी तुम्हाला सांगतो, देवदासराव खुर्चीवर होती, म्हातारीचा असा हात हलायचा. शुकदास माऊली म्हातारी म्हणायचे, म्हातारी. म्हातारी या शब्दाचा अर्थ मला रामचरित मानसामध्ये कळला. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी. शब्द ऐका, महतारी मुनी मनहारी शोभा सिंधू खरारी. म्हातारी म्हणजे महतारी, म्हणजे महान अशा दुःखानं व्यापलेल्या संसार सागरामधून तारून नेणारी जी शक्ती, तिला म्हणतात महतारी. अशी गंगामाय होती. ती अशी आरती भाकरी आणायची, वरण आणायची, काहीतरी भाजी, आणि शुकदास माऊलीच्या जवळ ती माय यायची, आपली गंगामाय बरं मावशी. आणि आल्यानंतर असा जवळ असा हात लावायची स्वामी शुकदास माऊलीला. आणि मी अनेक वेळा पाहिलं, त्या म्हातारीचा आपला पदर असा होता बरं का, पदर, त्या पदरानं असं असं करायची. सगळ्याचं दर्शन घेऊन. तुम्हाला माहिती आहे पदरात काय ताकद आहे? अरे माऊली मलेत बाभुई वाटते, काट्यात राहून फुलात हसते. अरे माझ्या लेकरावर स्वामी शुकदास माऊली हे प्रत्यक्ष ब्रह्म आहे, भगवंत आहे. नाही शुकदास हे संत देवदासराव अनिल आहे साक्षात भगवंत. ते भगवंत आहेत. पण भगवंताला सुद्धा माईच्या पुढं, आईच्या पुढं, भगवान गोपालकृष्ण परमात्म्याला सुद्धा लहान व्हावं लागलं. रोदन ठाणा बरं का. प्रभू श्री रामचंद्र सुद्धा कौसल्या आईच्या पुढं रडले. संन्याशाला बापाचं दर्शन घ्यायची परवानगी नाही. म्हणजे बापाचं दर्शन घेऊ शकतो, बापाचं दर्शन नाही घेतलं चालतं, पण आईचं दर्शन घ्यावं लागतं. हा शास्त्र सिद्धांत आहे, लक्षात ठेवा. ही माय आहे आपली. म्हणून मी त्या फोटोकडे पाहिलं मगाशी, ते पाणीदार डोळे, ते शुकदास माऊलीचे डोळे जर आपण पाहिले ना, तर डोळ्यामध्ये तेज आहे. त्या गंगामाईचे डोळे पाहिले, गंगा तरंग रमणीय जटा कलापम गौरी निरंतर विभूषित वामभागम नारायण प्रियमनंग मदापहारम वाराणसी पुरपतिम भज विश्वनाथम. ती गंगामाया आहे. म्हणून ते 2-3 फोटो पाहिले आमचे आबा महाराज, बाबा बळीराम बाबा, गंगा माता. अरे फार मोठे असे हे मायबापा आहेत, ज्यांच्या उदरी हे ब्रह्म जन्माला आलं. म्हणून तुम्ही रुईखेडची जी मंडळी आहात ना, लीनता, मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उमेद, लीनता, ही त्रिसूत्री जी आहे ना, त्रिसूत्री, ही त्रिसूत्री आपल्याला आपल्या माऊलीनं दिलेली आहे. म्हणून स्वामी शुकदास माऊली हा काही साधासुद्धा महात्मा नाही बरं. कायमी करूया संताचे वर्णन, ब्रह्मची सगुण साकारले.
म्हणून दरवर्षी जसा हिवऱ्याला बदल होतोय तसा इथेही बदल होतोय. याचं कारण आपण परिवार आहोत, सहनाववतु. आणि तुम्हाला केवळ पैसा नाही, तुम्हाला एवढं धन स्वामी शुकदास माऊली देतील. तुम्ही 5 वर्षापूर्वी देवदासराव तुमच्या सर्वांची जशी परिस्थिती होती तशी आता नाही, आता एकदम चांगली परिस्थिती आहे. काही काही बाया म्हणतात ना, बाबा अहो आम्हाला खायला भाकर नव्हती, पायात घालायला काही नव्हतं, आम्ही पायी पायी जात होतो, इकडं जात होतो, फुपाटा अंगावर उडत होता, पण आज न आमचं लय चांगलं झालं. मी तुम्हाला आता सांगतो, माय बापा हो, तुम्ही म्हणाले आमचे देवदासराव की बुवा इथं 1% बी लोक नाहीत, हे साधे लोक नाहीत, हे ज्वेलर्समध्ये जाणारे लोक थोडेच असतात. सोन्याच्या दुकानात भाजीपाल्याचा बाजार तर लयच असतो ना हो, किती उताडा असतो तिथं मरणाचा, पण सोन्याच्या दुकानात थोडेच लोक जातात. बरं भाजीपाला कुठेही रस्त्यावर लेलो 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 निघले, पण सोन्याचं दुकान त्याच्या बाहेर 2 बंदुकीवाले बरं का, पुन्हा काचाचा दरवाजा. बरं झालं त्याचे आत्मानंद भाऊ त्याच्यावरती वडा ढाकला, बरं झालं लिहिले, नाही ते 1-2 धडकन गेलं आणि डोकसं आणून घेतलं त्यांनी त्याच्यावर, मिळत लागलं नाही त्याला. थोडेच लोक इथं, थोडेच आहेत, हे ओरिजिनल आहेत. तुम्ही असं समजू नका. तुम्ही इथं बसलेल्या माता भगिनी, आणि इथं हे आता बऱ्याच जणांची नावं मी म्हणजे मला परिचय आहे, चेहरे ओळखीचे आहेत, पण प्रत्येकाचं नाव मला माहिती नाही. पण मी तुमच्या ठराविक लोकांचं नाव जरी घेतलं तरी तुमच्या सर्वांचं नाव घेतलं असा त्याचा अर्थ आहे. काय ते आपलं शक्तिपीठ सुंदर झालं. काय माता भगिनी प्रार्थना म्हणतात. अनुभूती नावाचा ग्रंथ जो आहे तो अनुभूतीचे तो अभंग म्हणतो, बरं वाटतं मला. अहो आपल्या घरात ज्ञानेश्वरी पाहिजे, गाथा पाहिजे, सगळे ग्रंथ पाहिजे, पण या सगळ्या ग्रंथाचा जो निचोड आहे ना, अर्क जो आहे, अर्क ती आहे आपली अनुभूती. अनुभूतीचा एक अभंग जरी आपल्या जीवनात आला तर गोरे सर बस चेक ही चेक आहे, काय को टेन्शन नाही का. एक आपले ते MG अण्णा डांगे होते बरं का, अशोक भाऊ, हो अण्णा डांगे, हो शुकदास माऊली जरा गंमत करायची, डांग्या खोकलाय म्हणायची, ते लय विनोद करायचे स्वामी शुकदास माऊली. काय कोणावर काय करतील तर ते त्यावेळेला सांगायचे. एक ते पोथी वाचणारे आपल्याकडे खिलारी भाऊ होते, ते आता वारले. ते ह्या सगळ्या लोकांना सांगायचे की हा जो माणूस आहे, मी बोलायचो ना, हा लाख मोलाचा माणूस आहे. अहो तुम्ही तरी लाखाचे चेक सांगितले गोरे सर, इथून पुढे करोडोचे सांगा. आता संस्करण आस्था चॅनलला जाणार आहे. बरं तुम्ही ते यूट्यूबला बघा, मग सगळे व्हिडिओ आहेत. त्या लोकांना मला सूचना केली ती अनिल बरं का, हो सरपंच, माझी सरपंच सगळी मंडळी, ते म्हणले कुठल्या संस्थेचं नाव तुम्ही घ्यायचं नाही. मला अगोदर सूचना, मरणाच्या सूचना लिहून दिल्या. ते म्हणले कुठल्या दुसऱ्या म्हणजे आपल्या वारकरी संताशिवाय कुठल्या दुसऱ्या संताचंही नाव घ्यायचं नाही. आता मला तुम्ही सांगा, अहो मी नुसता एखाद्याच्या अंगावर जरी पडलो तर खालच्याची कुरडई होईल ना. आता मी भेटतो का. अहो मी ते गणितच असं बसवलं ते मेळ की त्याला कोणतं काटावं कोणतं टाकावं मिळच लागत. 3 तासाच्या माझ्या एका एपिसोडमध्ये अनुभूतीतले 10-10, 12-12 अभंग. बरं ते जोपर्यंत शुकदास म्हणे असं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हा गाथ्यातला कितव्या क्रमांक ते मोबाईलवर सर्च करायची, आणि मग ते शुकदास, अरे बापरे हे तर गाथ्यातलाच अभंग वाटतो आम्हाला. अहो म्हटलं ज्याचा माथा डोक्यावर आहे ना त्याला अनुभूती नावाचा गाथा जो आहे ना तो बरोबर कळतो त्याचा माथा जाग्यावर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही दररोजचे एपिसोड बघा ना. आता तर 21 दिवस आहे मी जी टॉकीजला गुरुचरित्र, त्याच्या तारखान प्रोमोज येतील, त्याच्यात तर 2 दिवस मी स्पेशल घेतले शुकदास माऊलीवर. मी कुठल्या शब्दावर कुठून कसा काय जाईल काही, कारण हे बुलडोजर आहे ना, याला रोड नाही लागत. नाही 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 हे कुठं डोंगरात घाला, ते रोड स्वतःच तयार करते ते. त्याच्यामुळं टेन्शन लेणे का नाही. तुम्ही इथं आता एवढे येत ना, हे ओरिजिनलच आहात, पण आता तुम्ही बाकीचे जे ओरिजिनल आहेत पुन्हा इकडं तिकडे गेलेले त्याला पुन्हा घेऊन यायचं. हे सेवा कार्य आपल्या सर्वांसाठी, हे सेवा कार्य आपल्या लेकराच्या भवितव्यासाठी आहे. ते शाळेचे लेकरं मग अशी ते मुलं बरं का हां देवदासराव, त्या पंक्तीमध्ये फुलं काय टाकत होते, तो तिलक लावत होते,
अगरबत्त्या लावत होते. अरे जोरदार टाळ्या वाजवा आपल्या लेकरांकरता. हां म्हणून दर्शन घेतो ते पुन्हा दर्शन. नाही तर एका पोराला आंबे चोरताना पकडले एकदा. अरे आंबे चोरता तुला खायचं का नाही जाय चाल तू ह्या बापाला सांगतो. तो मला लांब जायचं काम नाही, दुसऱ्या फांदीवर मग बाप आहे. अहो बाप तसा लेखन खानोट एक. अहो चोट्ट्याचं पोरग चोट्टच होईल ना. म्हणून तुम्हाला जे जे मिळालंय ना, जो माल मिळालाय ना ओरिजिनल, हे खरे कोट्याधीश आहेत. आपली सद्गुरू माऊली जी आहे ना, एवढी ताकद कोणातच नाही मावशी. आणि तुम्ही तर आपण माईकडचे आहेत, आपण तर लय लाडके आहेत बरं का. मी असाच प्रवचन देतो, दरवर्षी ही गंगामाई इथंच असती बसलेली बुवा. तिच्याकरता टाळी वाजवा बा त्या गंगा. तिचं नाव गंगामाई आहे म्हणून मला ते लय आवडतंय. आणि तुम्ही सगळ्याच माय बहिणी म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं यावर्षीचं खूप चांगलं नियोजन झालं. मला तो आपला निलेश नुसता फोन करतो की या तारखेला तुम्हाला यावंच लागतंय. पण मला दुसऱ्या तारखेला जर अनिल यावं लागतं, तुला माहिती आहे खनका. आज माझा वैजापूरला कार्यक्रम होता. मी त्या निलेशला सांगितलं सुद्धा. मी म्हटलं आपल्या शुकदास माऊलीचं आहे ना, बस टेन्शन लेणे का नाही. ते बहुरजवाले तर एकच शब्द बोलतात, गोरे सर तुमच्या फोनवर या लागते, एवढंच बोलतात ते, दुसरं पुढं जातच नाहीत. तर मग ते म्हणतात या लागते, तर मग आपल्याला बी जा लागते. म्हणून तुम्हाला सुद्धा इथं या लागते बरं. जिथं आपण सद्गुरूच्या सान्निध्यामध्ये येतो ना, हे देवीदासरावाला चांगलं माहिती आहे. इथल्या जवळपास बऱ्याच पोलीस स्टेशनचे उद्घाटन माझ्या हाताने झालेले आहेत बरं का. ते आता आपल्याला काय रोजच मरे तिथं कोण रडे, आता मी रोजचाच आहे. पण एक आपले SP होते डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ साहेब, ते शुकदास माऊलीच्या चरणी लीन झाले. आणि लीन झाल्यानंतर त्या SP साहेबांना असा आशीर्वाद मिळाला, ते आज IG आहेत नागपूर ग्रामीणचे, 5 जिल्ह्याचे बॉस आहेत. एका जिल्ह्याचा बॉस, 5 जिल्ह्याचा बॉस. त्याचे मला फोन येतात. आणि त्यांनी अनुभूती जो ग्रंथ आहे ना, त्यांच्या एक देवघरात ठेवलेला आहे आणि एक त्यांच्या सोबत असतो. ते मला अनुभूतीतले अभंग विचारतात. मी अशोक बोलत ते ऐकवलं होतं त्यांचं बोलणं. ज्यांना हा गाभा कळला बरं का, त्यांचा खरोखरच उद्धार झाला. म्हणून बोलण्यासारखं भरपूर आहे. आपल्याला कीर्तनही ऐकायचं. आणि पांडुरंग महाराज उगले जे आहेत, कुठले परभणी जिल्ह्यातले आहेत ना. आता मी जालना जिल्ह्यामध्ये कालांतरानं आलो, पण मी मूळ परभणीचंच आहे. जगात जर्मनी आणि भारतात परभणी. त्याच्यामुळं कलदारनाने शुकदास माऊलीनं शोधून काढले. मला पहिले वाटलं बा उगले महाराज आपल्या गावचेच आहेत का काय, कारण इथं सुद्धा उगलेच कंपनी आहे ना. आणि उगले कंपनी म्हणजे पॉवरफुल आहे. उगले, मग उगले म्हणजे त्यांचा विस्तार झाला, त्यांचं चांगलं भरभराट झाली. तसे ते उगले बाबा. बरं ते इतके हसवतात ना, ते कुठून कुठं जातील काही मिळच नाही. एक शेवटचं उदाहरण देतो, संपून टाकतो. कारण काय आहे, लीनता संपलेली, लीनता संपली. काय झालं, माझं एका ठिकाणी कीर्तन झालं पहा. आता मी आपला शाहीर आपण मोकळा चाकळा आपला जसं असेल तसं. मग अनिल पोर आहे ना, मस्त कीर्तन ठेवलं. कीर्तन संपलं. 11 वाजता म्हटलं मी बा कीर्तनानंतर जेवल. मग मी 11 नंतर जेवलो. 11:30 12 वाजले. मग त्याला म्हटलं बा मला जरा निवांत जागी तुम्ही मी मुक्कामाची सोय करा बरं का भाऊजी, कडवाजी. मग ते म्हणले बा आता गाव तर लहान आहे, पण आता मुक्कामाची यायची निवांत सोय कुठं करायची. मी लीनता सांगतो बरं का, लय आडमोठ लोक आहेत. हो. मग ते काय म्हणले बा, एक आपल्या इकडे त्याला बखार म्हणतात. बखार म्हणजे आपलं कोठा जनावराचा. तिथं कोणीच नाही म्हणले, फक्त एक मथर आहे म्हणले बा तिथं. तुम्हाला निवांत जर कार्यक्रम असेल ना, तर तुम्ही आम्ही तुमची सोय करतो. म्हटलं काय हरकत नाही बा, म्हातारे बाबा आहेत म्हटलं, काही प्रॉब्लेमच नाही ना. बरं मग त्या पोरानं मला नेऊन वगैरे घातलं. आता त्या म्हाताऱ्याला काहीच मिळलं नव्हता की हे कोण आहे बो. जसं त्याने माझ्या अवताराकडे पाहिलं आणि मला पहिला प्रश्न विचारला, महाराज येत का. म्हटलं हो. आज आहे का, बरं बरं बरं. ते पोरं म्हणले बाबा यायला जरा निवांत झोपायला लागतं, गादी टाकून इथं झोपतील. मग ते मला सोडून पोरं निघून गेले. आता मी येणार
काय त्या दिवशी लाईन गेली काय माहिती नाही, लाईटच गेली. आता त्याला होता बिड्या वडायचा नाद. मग ते 3 वाजता उठलं. अहो ते एवढं जोरजोरात घुरू लागलं, अहो बारकं वगैरेच घुरू लागलं ना. मला झोप नाही आली. मी आपला त्या पांघरुणातून त्याचे सगळे पराक्रम पाहत होतो. ते 3 वाजता उठलं. त्या बिड्या त्या टेबलच्या एका ड्रॉवरमध्ये त्या खानात ठेवलेल्या होत्या मावशी. आता ते त्याची रोजची सवय ती बिडी काढायची, आपली 3 वाजता वाढायची. पण ते काय झालं, हे मथळडं जरी इतकं बाउंड होतं तर त्याचा नातू त्याच्यापेक्षा डबल बाउंडा होता. त्यानं काय केलं, त्या टेबलाच्या ड्रॉवरमधल्या त्या आख्या बिड्या घेतल्या, बिड्या काढून घेतल्या आणि तिथं दिवाळीच्या टायमात गवळ्या फटाकड्या टाकून दिल्या. लवंगी लवंगी हां लवंगी फटाकलो ते तडतड तडतड वाजाव, ते खडे बी उडततले त्याचे. अशा लांब लांब त्या लवंग्या फटाकड्या टाकल्या. मस्त अंगार डबी वगैरे माचीस तिथं ठेवून दिली. आता या म्हाताऱ्याला माहीतच नाही मावशी. बरं आता त्यातली त्यात लाईट गेलेली. ते रातच्या हळूस करून माझ्याकडे पाहत पाहत तिरपं पाहत पाहत उठलं. आम्हाला बेवच लागलं वाटेल त्याचं बरं का. आणि मग ते गेलं त्या टेबलाच्या त्या खणाकडे त्या ड्रॉवरकडे. त्यांना अलगद ते खण बाहेर ओढला. आता त्याला काही मिळत लागत नव्हतं, पण मला कळत होतं ते की बुवा ही काही याच्या हातात बिडी नाही, लांब काहीतरी शेपटीसारखं दिसतंय. आता ती होती त्या फटाकडीची वात. अहो त्या म्हाताऱ्यानं पाठीमागून ती गवळी फटाकडी जी ती कोणती लवंगी फटाकडी ती अशी तोंडात धरली. माचीस मी पाहत होतोच आता सगळा पराक्रम. मी म्हटलं आता तुका म्हणे कसं जसं होईन तसं घालील लोटा गणन मोकळं पटांगर उगले बाबासारखं आमच्या. बरं आता मी तो कार्यक्रम पाहत होतो त्याचा. त्यांना ती बरोबर अशी बिड्या वाढणारी लय ॲक्शनमध्ये असतं बरं देवदास बाबा. असं मस्त धरली बिलकुल माचीस, अशी वळडी काढी, पुन्हा असा खोपा केला. ते जरा बाबा तुम्ही खोपे कसे ठेवलेत आत, असा खोपा केला. बस 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 मी नुसता पाहत होतो त्याच्याकडे. इथून पुढं काय घडतंय आगे क्या आहे. अहो त्यानं जशी त्या लवंग्या गवळ्या फटाकडीच्या वातीला काडी लावली, खळेल खन आवाज होणं, थोबाड फाटणं एका ठोक्यातच झालं. ते नुसतंच माझ्याकडे पाहत होतं काळं जोर तोंड घेऊन. मी काही बोललो नाही. त्यानं जशी झाकली मूठ 1.25 लाखाची केली. एवढा खतरनाक कार्यक्रम आहे. आता तुम्ही हसले किती बरं वाटलं पहा बरं. आणि तुम्हाला मी हेच सांगतो बघ, तुम्ही मस्त इकडं आले ना, सकाळी इकडे येत जा, कोणी नसतंय जास्त. इकडं आले ना आपल्या मंदिराच्या बाहेर यायचं आणि मस्त मोकळ्या मनानं एवढं हसायचं. फक्त घरच्या एकदा लोकांना सांगा, नाही तर ते म्हणतील याचं डोकं सावड झालं का काय. बरं का, मस्त हसा, मोकळे राहा. काही भरोसा नाही बरं. कोरोनामध्ये जे लोक गेले ना ते आता नाहीत बापा हो. म्हणून आपल्या सगळ्याला त्याईनं जे तारलंय ना, आपल्यामध्ये काहीतरी लीनता आहे म्हणून. बरं का रे. हो आणि मी बिलय महत्त्वाचं आहे बरं. नाही तर मी चेक घेईल मग 1 लाख घालतो ऐकून. हो चला, खूप तुमच्या सर्वांना धन्यवाद. माऊलीचे आशीर्वाद आहेत. जरा असं हसत खेळत जरा आनंददायक आपण असं शुकदास माऊलीचं ज्ञान देत जाऊ. पांडुरंग महाराज उगले म्हणजे फार गोड आहेत आणि खूप हसवणार आहेत. त्यांचे ॲक्शन आणि त्यांचं कीर्तन म्हणजे विनोदी कीर्तन आहे. तर आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो. तुम्ही येत राहा, या आणि तरा, हा स्वामी शुकदास माऊलींचा उपदेश आहे. सर्वांनी दोन्ही हात जोडा, जोरदार टाळ्या वाजवा, जयघोष करा. स्वामी विवेकानंद भगवान की, भारत माता की, स्वामी शुकदास माऊली की. एकदा जोरदार टाळ्या. जय जगदंबा माता की जय.